स्वागत है आपका फिर से एक नए वीडियो में। इस वीडियो में आपको यहाँ पर प्राध्यापक भरत जामनिक सर जो है वो कुछ इम्पोर्टेंट मालूमात टप्पा वार्ड को लेकर बता रहे हैं। जिस तरीके से उनका नियोजन था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार और शिंदे साहब से मिलने का, वो किसी वजह से नहीं हो पाया है, उन्होंने यहाँ पर बताया है। और 4 मुद्दों पर उन्होंने यहाँ पर बात करनी थी। सबसे पहली बात तो है टप्पा वार्ड को लेकर जो निधि की तरतूद करनी है उसको लेकर उन्होंने यहाँ पर बात करनी थी। अघोषित शाला इसमें दूसरा मुद्दा था। साथ ही साथ तीसरे मुद्दे की अगर आप बात करोगे तो यहाँ पर जो तीसरा विषय था वो था कमी पटसंख्यकी स्कूलों को लेकर। और चौथा जो मुद्दा था दोस्तों वो बायोमेट्रिक को लेकर था, क्योंकि आप देख रहे हैं जिस तरीके से बायोमेट्रिक का एक तरीके से मानो एक शोर शरोबा मचा है, तो उस तरीके से ये 4 पॉइंट रखते हुए उन्होंने यहाँ से इन्फॉर्मेशन दी है। और वो चाह रहे थे कि मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री से मिलना, लेकिन किसी आमदार के जरिए से, शिक्षक आमदार के जरिए से उनकी बात हुई है, मुलाकात हुई है शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे से। और उन्होंने ये चारों चीज़ें जो है वो दादा भूसे इनके सामने रखी है। और शालेय शिक्षण मंत्री का ये कहना है कि उन्होंने आश्वासन दिया है कि हम जल्द ही ये तमाम चीज़ों को जो है इसका हल निकाल लेंगे और एक मीटिंग रखकर, स्पेशली मीटिंग जो है ये तमाम पॉइंट्स के ऊपर रखकर जो है हम तमाम मसलों का हल यहाँ पर लिखा खुद भरत जामनिक सर जो है इस बारे में किस तरीके से आपको मालूमात दे रहे हैं, आइए इस वीडियो के माध्यम से जानते हैं। चैनल पे नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए। और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहाँ से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगे। आइए जानते हैं प्राध्यापक भरत जामनिक सर ने क्या कहा है। नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो, आज मकर संक्रांत, सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आमदार कर्तव्यदक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या माध्यमातून मी व राहते काका अजय थूल सर आणि जवळपास या विभागातील म्हणजे मुंबईच्या आसपासमधील सर्व 25 ते 30 महिला आज मंत्रालयामध्ये मकर संक्रांत व तिळगुळ घेऊन आज मकर संक्रांत हा दिन इथे साजरा केला आणि आपला लवकरच निधी वाढीव टप्प्याचा व इतरही प्रश्न लवकर सुटावे यासाठी आदरणीय माननीय नवनिर्वाचित शिक्षण मंत्री यांची भेट घेतली व यांना साकडं घातलं। तर शिक्षक बंधू भगिनींनो, आता या आजच्याही भेटण्याच्या मागचं एक हेतू होता की 14 ऑक्टोबरला जो काही शासन निर्णय पारित झालेला आहे त्याची अंमलबजावणी होऊन संच मान्यता, अनुदान आदेश आणि निधी उपलब्ध हा लवकर करून देणे, तात्काळ यावर कारवाई होणे हाच आजच्या भेटीचा एक मागचा उद्देश होता। त्यानंतर ज्या अघोषित शाळा आहेत या अघोषित शाळांचा प्रस्ताव लवकरात लवकर मागून यांना सुद्धा निधीसह अनुदान देणे हा एक दुसरा मुद्दा होता। तिसरा, जे कमी पटसंख्या शाळा आहेत ज्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत तर त्यांना पण लवकरात लवकर अनुदान द्यावे हा पण मुद्दा होता। आणि त्यानंतर विशेष करून आज जे बायोमेट्रिकचं जे शिक्षकांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे किंवा शिक्षकांमध्ये जे माहिती मागितलेली आहे तर त्याबद्दल सुद्धा माहिती देणे हा एक भेटीचा विशेष हेतू होता। तर या सर्व हेतूमधून, या भेटण्याच्या मागच्या कारणामधून आज खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या भेटीचे आज नियोजन होते, परंतु आज ते भाग्यामध्ये नव्हतं। कारण की मुख्यमंत्री हे सुद्धा बाहेर दौऱ्यावर आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा बाहेर दौऱ्यावर आहेत। तरीसुद्धा जवळपास या विभागातील 25 ते 30 महिला घेऊन मकर संक्रांत च्या निमित्त आज मंत्रालयातच मकर संक्रांत करावी आणि मंत्र्यांना तिळगुळ देऊन साकडं घालावं हा आमच्या भेटीचा एक उद्देश होता। परंतु दुर्दैव एवढं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट झाली नाही। तरीसुद्धा आदरणीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या माध्यमातून नवनिर्वाचित शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांची भेट घेतली, त्यांना तिळगुळ दिलं आणि एक महिलांनी सुद्धा त्यांच्या विनंतीतून साहेबांना सांगितलं की आम्हाला तुम्ही एक वाढीव टप्प्याचं वाण द्या। आणि म्हणून त्यावर दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री यांनी असं सांगितलं की लवकरच या सर्व मुद्द्यावर जे अघोषित असेल, वाढीव टप्पा असेल, अघोषित असेल, कमी पटसंख्या असेल किंवा इतरही काही शिक्षण विभागाचे जे काही प्रश्न आहेत या सर्व प्रश्नावर लेखी स्वरूपात लवकरच आपण मीटिंग घेऊ आणि स्वतंत्र याच विषयावर मीटिंग घेऊ आणि नक्कीच ही माहिती घेऊन नक्कीच
हा प्रश्न मी वरिष्ठांना कळवून हा प्रश्न मी नक्कीच मार्गी लावणार हे त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे. तुर्तास एवढेच. आणि म्हणून आम्ही सुद्धा प्रयत्न करतो, पण असेच प्रयत्न जर प्रत्येकाने केले तर नक्कीच आपला जो काही उद्देश आहे आपल्या प्रश्नाचा तो नक्कीच सार्थक होईल एवढंच बोलतो आणि थांबतो.